तर नमस्कार मंडळी, इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज इशल्यान म्हाका सांगितल्यान इशलेलो आज सकाळी सकाळी मुंबईसून म्हाका म्हणता दारातली जर मी पाड मिळले दमान माझ्यान काय रतावे आणूक जमाचे नाही, त्यामुळे तू जवळच काय तर कर. तर म्हटलं ठीक आहे, चल आज तू जाय की म्हणून दारातली रतावी पाडले, नाही तर जिथलं टेम्पो आणि आमची रतावे चिडून जाय म्हणून म्हटलं आज हीच रतावी पाडायची ना. याच्यावरती चढले तर आता येऊ थोडं खाली आहे आणि आता गेले थोडंसं वरती. तर कोकमाचे बिये पण विकले जातात आणि त्या कोकमाच्या बियापासून काही भागांमध्ये साबण बनवलं जातात, तर काही भागांमध्ये मुटली बनवली जातात. तर मुटल्यांचा उपयोग होतो ते म्हणजे पायाक जेव्हा भेगे पडतात त्यावेळी कात्रे वगैरे पडतात त्यावेळी लोक त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आणि आपल्या कोकणात तर ह्या सगळ्यांकाच माहिती असतात. तर कोकम ह्या उष्णतेवरती पण खूप उपयोगी आहे. म्हणजे आपण सध्या तर जो आपण कोकम सरबत पितो तो ह्या कोकमांचो जा. आणि आता तुम्ही बघू शकतात मी किती उंचावर आहे आणि ह्या सगळा आपल्या कोकणातच बघूक मिळता. आणि खरोखरच मी खूप भाग्यवान आहे, कोकणात जन्म केलं आहे आणि मी आज रताळी पाडूक रतांब्यात चढले. कारण सगळ्यांकाच रतांब्यात चढा घेता असोतलो विषय नसता. आणि थोडा खूप वर गेल्यानंतर खाली बघल्यावर सगळा गरगरता, पण माका सवय झाल्यामुळे आता तर काय असं वाटणं नाही, एकदम इझी वाटतं. फक्त पाय सांभाळून ठेवायचो नाहीतर फांदी तुटायची आणि आपण खाली यायचो. तर लोक म्हणतले वांडर पडलो खनी असं आमच्याकडे म्हटलं जातं. म्हणून हे वाक्य तुमका सांगलंय. तर हे जे रतांबे आहेत सांगायचं म्हणजे असं की ह्या रतांबे पाडूच्यासाठी खूप मेहनत लागता आणि ह्या साधारणसा काम नाही. तरी रतांबे फोडल्यानंतर जो आगळ येता त्या आगळापासून आपण सोलकडी बनवतो आणि ते पहिले रतांबे घराकडे आणूचे लागतात. त्यानंतर ते फोडून वगैरे त्याची बिये काढून वेगळे करूचे लागतात. त्यानंतर ती सोला बनली जातात. सोलांचा वापर आपण खाऊच्यासाठी म्हणजे एकंदरीत माशाच्या आमटीत वगैरे करतो. तर धन्यवाद मंडळी.